जर्सा दिसतील इथे. आई माऊलीचा मध्ये मधले पोरं घुसली आणि ते धक्काबुक्की झाली. ते चांगलं नाही वाटत. आता जोरात पाऊस चालू झाला. आम्हाला पालखीला वरती जायचं होतं पण मला नाही वाटत आता पालखीचं काय होतं वरती. पालखी 2025 हे बघा. त्या वेळा बोललेत बँड वाजू नका, काय थांबत नाही. आतमध्ये येतोय का नाही? चल जाऊ ना चल. आता आम्ही आलोय पायथ्याशी मायापडायला. भाऊ इकडे इथे जाम गर्दी झाली. आता खूप जास्त गर्दी होती वरती तर जाम. तुम्ही आता इमॅजिन नाही करू. इथे एवढी गर्दी म्हणजे वरती तर अजून जास्त गर्दी असतात. बघू कसं होतं. कोण गावाली पोरं इथे आले देवीला 50-50 रुपये होती का इकडं. थोडा घामाघूम झाले चढायला पण आम्ही प्रॉपर चढलोय. हा व्ह्यू. आता आपल्याला आपल्या गावातल्यांना शोधायचं. कल्याण भोईवाड्याची पालखी शोधायला लागेल आपल्याला. आपण झालो लेट. आपल्याला मेंढी मला वाटते आपला घुसले असणार आहे कारण की इथे ना जाम गर्दी. भाई एवढ्या सकाळी एवढी गर्दी नसतेच कधी. सध्या यावर्षी जाम गर्दी. दरवर्षी एवढी गर्दी नसते. हा तेव्हा दिसले तेव्हा आज दिसते बघ. आहे आहे माणसं दिसली आम्हाला. आमची माणसं दिसली. ते मेन आहे. इथे आपली माणसं भेटणं मेन आहे. नाही तर दर्शन काय होणार नाही. पालखीवाल्यांबरोबर गेलो तर तुमचं दर्शन होईल. पालखीवाल्याबरोबर नाही गेलो तर दर्शन होणं मुश्किल आहे इथे. तेव्हा तुम्हाला आमच्या सेम दर्शन दिसतील इथे. राशे इंचवड आपण एकदम बरोबर टाईमवर आलोय. काय लेट नाही झालं अजून. आपली माणसं इकडेच आहेत. सगळी माणसं इकडेच आहेत. इथे आपण टाईमवर आलोय. इथे फुल मजा चालू आहे. आपण थोडं नाचूया आता. चला संध्याकाळी पण आपल्या सेम मावल
घातले मला ते पहिला ते सांग. त्या बाबूने घातले. अरे कारण काहीतरी असेल ना. मी काय कारण सांग ना. लोक सांगा मला कारण काय जा. आता कोण गुलाल उडवले इथे. आता इथे गुलाल बाबा प्रिकॉशन अशी पाहिजे यांच्यासारखा करा बाबा. माझं तर काही भरोसा नाही आता. चढा चढा पकड येऊ चालू. आता आम्ही लाईनीत उभे आहोत आणि आता आम्ही लाईनीत चढलोय म्हणजे मधनं डायरेक्ट मधनं यांच्यामध्ये चढलोय आणि आता आम्ही आमच्या म्हणजे गावातले सगळे निघाले. ब्लॉगरला सपोर्ट करा आणि लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा. विनंती करतो या सुद्धा गर्दी करू नका. कोण पुन्हा रायगड डेंजरवाली आपण झालो आज सोडली. एवढा लढल्यानंतर आमचं चांगला दर्शन झालेलं आहे. दर्शन तर खूप चांगलं झालेलं आहे. पण ती गाडी झाली थोडा इकडे तिकडे आवाज झाला थोडा, पण दर्शन झाला नीट. ते फालतूगिरीमुळे मस्तीमध्ये त्यांच्या राहिलं. काही यांचे हे काय बोलतात काही चुका आहेत त्या त्यांनी सुधारायला. दादा काय बोलतो, तुला काय वाटते दादा? दर्शन व्यवस्थित झालं आहे, पण हे पालखीवाले जे चालत येतात ते 3-3 तास लाईनीमध्ये उभे राहतात आणि बाहेरचे पोरं मध्ये घुसतात, त्याच्यामुळे मॅनेजमेंट व्यवस्थित नाही. आता आमचं पण तेच झालं, फालतूमध्ये मधले पोरं घुसली आणि ते धक्काबुक्की झाली. ते चांगलं नाही वाटत. आपल्याच माणसांमध्ये आपल्याला हे सगळं करायला लागते. चुकीचं वाटते मला पण की आपल्याच माणसांना आपण धक्का. पण ठीक आहे, जाऊ दे, हे पुढे नको व्हायला पाहिजे. आपण एवढंच बोलू, श्रद्धाळू सगळे येतात, सगळे दर्शनालाच येतात, आपण कोणालाच काही बोलत नाही. पण हे धक्काबुक्की बघ पहिलं ते हे करा तुम्ही. मॅनेजमेंट सुधारावं, खरंच गरज आहे. आम्ही 3 तास लाईनीत उभं होतो. पालखीवाली माणसं एवढं उभं राहतील तर कसं चालेल? आणि आम्ही ते बी मानलं, आम्ही कोणाला जबरदस्ती केली नाही, आम्ही ते नियम सगळे पाळले. पण हे लास्टला त्यांनी धक्काबुक्की केली ते आम्हाला अजिबात पटलेलं नाही आहे.
याची गरज आहे. आता संध्याकाळी पण पाया पडायला ना असं पालखी फिरते ना तेव्हा फक्त पालखीला मजा करायला. आता कुठे बरं वाटलं. आता आमचं दर्शन वगैरे सगळं नीट झालंय. आम्ही ना चिने नको आहे आता मला. चिनेपेक्षा ना आम्ही असे चालत निघालो स्लोपिंगवरनं. त्या स्लोपिंगवरनं चालत जायला थोडं बरं वाटतं आणि हवा पण आज एवढा पण आहे ऊन आहे पण चटका असा बसत नाही आहे. चांगलं वाटतं फ्रेश. सगळी आपली मंडळी पण आहे आपल्या मागे. मजा येते. प्रॉपर आपला जो झोन असतो एन्जॉय करायचा. आता तर हे काहीच नाही आहे. आता आम्ही फक्त हे दर्शन घेऊन खाली गेलो आहे. जसं पालखीला पण हात लावलेलाच आहे. बट आता आपण 5-5:30पर्यंत परत आपण वरती जाणार आहोत. तेव्हा अजून फुल एकदम मजाच असते. ती मजा पण तुम्हाला दाखवेल मी. आता क्लायमेट इकडे पूर्ण चेंज झालेलं आहे. तुम्हाला क्लायमेट दाखवतो मध्ये. खूप म्हणजे बोलतात नाही का पावसाचा माहोल झाला डायरेक्ट अचानक भयानक. पहिली गोष्ट तर आम्ही जवळच्या शोधात निघालो आता. पण हा क्लायमेट सध्या बघा. पाऊस खूप जास्त भरलं आहे. एक्स्ट्रीम पाऊस भरला आहे. बघू आता कसं काय होतं. पहिलं आता आपण जेवूया. इथे काय आता जिथे पालखी आपली असते त्यांच्याकडे आलो आहे. आपलं आजचं जेवण एक नंबर जेवण. राईस. आता घेऊ घास. असं बोलते मान दिला मान किती आले आपले 10वा मान हवा नाही आता हे 13वा आहे. ही कपिलची फॉर्म्युला आहे भाई. चष्मा काढायचा नाही म्हणजे पाऊस. एक नंबर टेस्ट. एक नंबर मजा झाली जेवायला. मला कालवा कालवी बी दाखवत होता मग. इकडनं घ्यायचा थोडा हे चिकन. इकडनं घ्यायचा रस्सा. उधर राईस आणि एक कालवा कालवी पत्रावली बी खाते ना कधी कधी. हे बघा आली पत्रावली. नाचतोय कसा लेवल होते भाई. एक नंबर. घे गाणं घे गाणं घे. आता आम्ही मामाला भेटायला आलोय. आमची खूप टाईमपासून वाट बघत होते. हा त्यांचा अन्नाचा वाडा आहे. आणि पाऊस पण जोरात आला. चला आता माहीत नाही वरती काय होणार आहे. पप्पा मी पण आले. एवढ्या लवकर पाऊस घेऊन आलो आम्ही. पाऊस फुल जोरात घेऊन आलो. तुझे बच्चा लग्नाला अरे ये मामा. जोरदार पाऊस आणि आजोबा बघा फुल मजा माहोलमध्ये आहेत एकदम. प्लॅन माहोल सगळं चेंज झालं आहे. आता आम्हाला वरती जायचं की नाही हा प्रश्न आला आहे. हा क्लायमेट जो चालू झाला आहे आता जोरात पाऊस चालू झाला आहे. आम्हाला पालखीला वरती जायचं होतं पण मला नाही वाटत आता पालखीचा काय वरती हिशोब होणार आहे. खूप जास्त पाऊस आला यावर्षी. पहिल्यांदा एवढ्या वर्षात आम्ही येतो पहिल्यांदा यावर्षी एवढा जोरात पाऊस पडतो. नाहीतर कधीच नाही. एवढं आम्ही सगळे वरती पालखीला एन्जॉय करतो प्रॉपर. जाऊ दे जे आहे ते आहे. आता मी आणि माझा भाऊ राज आम्ही घेतलं मनावर. आम्ही चाललोय पालखीला वरती चढायला चाललोय. काही टेन्शन नाही. क्लायमेट मजबूत पाऊस होता पण आता आम्ही विचार केला की हा आपला फेवरेट क्षण आहे आणि हा आपला फेवरेट मोमेंट आहे. पालखीला वरती आम्ही असायलाच पाहिजे. दरवर्षी आम्ही वरतीच असतो. तर आता आम्ही
ओला बिगा कसा पण रस्ता आहे. रस्ता तर तुम्ही एकदम डेंजर आहे, चिकट म्हणजे बोलत आहे का, माती आहे ना, लाल माती तिकडून सरकून खाली आली आहे. तर आम्ही त्या मातीवर चढून चाललो आहे. जस्ट आम्हाला वरती जायचं आहे, बस आईच्या इथे पोचायचं आहे. आणि ते माहोल खूप भारी असणार आहे, मला माहिती आहे. किती काही होऊ दे, चला दाखवतो तुम्हाला आता माहोल. पावसानंतर कसं झालं आहे, एकदम सुंदर वाटते बघायला. एक नंबर क्लायमेट तर डेंजर चाललं आहे. खूप जास्त गर्दी आहे. मला वरती चाललं आहे बघा, कसं एकदम मेहनत, फुल मेहनत घेऊन चाललं आहे वरती. आता गर्दी बघा. ज्यासाठी आम्ही सगळे वाट बघत होतो, पालखीचा या वर्षीचा सोहळा, पालखी 2025. हे बघा, लोणावळ्यामधील एकविरा देवीच्या गडावर प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यामध्ये फटाके फोडणं, वाद्य, ढोल, ताशे वाजवणं बंद. होणार, बरं नाही ऐकणार. करा एन्जॉय करा.
मजा. क्लायमेट एक नंबर, माहोल एक नंबर. बँड तर बोलू विचारूच नका, बँड काय वाजवलंय, फुल मजा. चला आता निघूया घरच्या दिशेने. पालखीचा हा सोहळा इथे संपतोय. तुम्हाला आवडला असणार